तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज बनवूया आपण तांदळाचे पापड, पण एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये कुकरमध्येच बनवते। तर सर्वात पहिलं आपण गॅसवर कुकर मांडला बघा। आता याच्यामध्ये जी वाटी दाखवते ह्या वाटीने 2 तांदूळ मी भिजून घेतलेले आहेत। तर त्या वाटीने आपल्याला 9 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने मेजरमेंट घ्यायचं। 9 वाटी बरोबर परफेक्ट आहे। तर पाणी गरम झाले व्यवस्थित, त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आणि याच्यात ना मी आपलं पापड खार हे काहीच नाही टाकलेलं, तरी पण पापड एकदम व्यवस्थित होतात। तर पूर्ण रेसिपी बघा त्यासाठी। त्यानंतर 1 चमचा इथे जिरे टाकायचे आहेत आपल्याला। पापड खाराची अजिबात गरज नाही, तरी पण एकदम मस्त होतात पापड, खुसखुशीत पण होतात। कोथिंबीर टाकली, त्यानंतर थोडंसं असं लाल तिखट टाकले, म्हणजे कलर असा आपल्या पापडला छान दिसावा म्हणून। त्यानंतर इथे बघा 2 वाटी तांदूळ घेतले होते, ज्या वाटी दाखवली, आणि रात्रभर हे मी भिजत ठेवले होते। त्यानंतर मी आता हे तांदळातलं पाणी काढून घेतलं आणि पूर्ण तांदूळ याच्यात टाकायचे आपल्याला। आता एक वेळा मिक्स करून घेऊया आपण। मिक्स करून घेतल्यानंतर आता याला काय करायचं, आपलं झाकण लावायचं आहे आणि गॅस फास्ट गॅसवर याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। फास्ट गॅसवरच करते मी। ते 5 ते 6 शिट्ट्यामध्ये एकदम व्यवस्थित शिजलं जाईल। तर इथे बघू शकता कुकर थंड करून घेतलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते खोलून। हे बघा एकदम व्यवस्थित असं तयार झालं आहे। तुम्ही आता हवं नाही याला थोडंसं मॅशरने मॅश करू शकता। तर तुमचं हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं ना, तर इथे तुम्ही गरम पाण्याचा थोडासा वापर करू शकता, पण आपल्याला पाण्याची अजिबात गरज पडणार नाही। हे बघा व्यवस्थित झालं आहे। फक्त याला आपल्याला थोडंसं आता मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम आपलं पापडसाठी तयार झालं आहे। बघा मिश्रण तयार झालं व्यवस्थित। आता एक गरम आपल्याला प्लास्टिकवर बनायचं, तर गरम अजिबात वापर नाही करायचा, थोडंसं सोकमट झाल्यावर घ्यायचं आहे। तर इथे मी एक प्लास्टिकची थैली घेतली, त्याला थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून चिटकू नये खाली। पहिले पापडला लावलं तरी फक्त चालते। थोडं मिश्रण घ्यायचं आपल्याला, जेवढं पापड मोठा छोटा बनायचं त्या हिशोबाने। आता आपण छोटे छोटेच बनवूया, कारण पटकन वाळतील। असं प्लेटने वरून दाबायचं बघा, आणि एकदम मस्त असा पापड तयार होतो। आता तुम्हाला थोडासा जाड वाटला ना, तर तुम्ही असं हाताने पसरू शकता, आणि चिटकत नाही। तेल लावले थोडंसं आपण त्याला, असं नाही लावलं तरी पण व्यवस्थित होतात। ते बघा अशा पद्धतीने मी पूर्ण पापड करून घेते। ते बघू शकता एकदम मस्त असा पापड आपला तयार झाला आहे। आता इथे काय झालं, जेव्हा मी बनवले ना, वाळायला टाकले, तेव्हा कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं, त्यामुळं मी डायरेक्ट बनवल्यावर दाखवले। एवढे मोठे पापड आपले तयार झाले 2 वाट्यामध्ये। तर बघू शकता 1 दिवस उन्हामध्ये वाळवले, 2 दिवस पंख्याखाली, एकदम कडक असे तयार झाले। आता तळून पण दाखवते किती मस्त असं बिना पापड खारचं पण पापड आपला तयार होतं आहे। तेल एकदम व्यवस्थित गरम झाले, त्यानंतर आपल्याला पापड टाकायचं आहे। तर बघू शकता दुप्पट फुलतो हा पापड। तर बघू शकता तुम्ही, कढई भरून एवढा असा आपला हा पापड तयार झाला आहे ना। आपण याच्यात पापड खार टाकले ना, दुसरं काही टाकले तर बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते। एकदम खुसखुशीत असा आपला पापड तयार झाला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा। धन्यवाद।